गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या निश ब्लॉग्समध्ये. आज पण गणपतीचं आगमनला चालले. आज 15 तारीख आहे. आज पण बरेच गणपतीचे आगमन आहे. पुढच्या 17ला तर मोठी तबाई आहे. चिंतामणी आहे, आपला उमरखाडी आहे, परेलचा राजा आहे. 17 तारखेला फुल राडे होणार आहे. मी ट्राय करेल ब्लॉग काढायचा, पण ट्राय कराल अजून नक्की नाही, कारण गर्दीही असणार आहे. ठीक आहे. आणि आज 15 तारीख स्टेटवाडीचा मोरे आहे, परेलचा लंबोदर आहे, आणि बरेच गणपतीचे आज पण आहे. ते पण आज मी कॅप्चर करणार आहे. ते सगळे तुम्हाला दाखवतो. लेट झाले, फटाफट निघतो. दुसऱ्या स्टेशनला थांबले. ठीक है, भेटूया स्टेशन. इसका फोन चोरी हो गया गाइस. इसका ये जिधर दिखेगा इसको मारना. यही फोन चोर है. कुर्ला काय आहे, कुर्ला काय हे, कुर्ला काय आहे. फायनली आम्ही आलो कुर्ला स्टँडला. आणि वाशी स्टेशनवरून ज्यांना घेणार आहे ते लोक हे, हा एक आहे, हा एक आहे, आणि हा एक आहे. तर आम्ही सगळे चाललो आता आगमनला. खूप उशीर झालाय. आणि किती वाजले आता? नाही दिसला. 2 वाजलेत गाईज. 2 वाजलेत. आणि सगळ्या गणपतीचं आगमन झालंय. आणि जाता जाता आपल्याला 3 वाजणार. 3 नाही, 2:30 वाजतीलच. अजून अर्धा तास तर जाईलच. आणि काय माहित किती गणपती बघायला भेटतील. ठीक आहे, भेटू डायरेक्ट परेल वर्कशॉपला. परेल रोडला. आणि आता स्टेशनवरून बाहेर जाऊन डायरेक्ट बाहेर जाऊ. आणि इथे हे लोक काय करतायत काय माहिती. घाबरला तो. दुसऱ्याने ओरडला तो घाबरला. कॅमेरा घाण झालाय. कॅमेरा पुसू जरा. इथून कुठं? ह्या साईडला. ह्या साईडला चल. हा, या साईडला. मागच्या टायमाला पण ह्या साईडला गेलतो ना. एक स्टेशन आहे इथं. इथून कुठं? इथं स्टेशन आहे, एक्सप्रेस स्टेशन आहे. त्या साईडून गरी रोडवरून डायरेक्ट त्या साईड. आम्हाला पण रस्ता नाही माहिती. हे रस्ता माहिती आहे का तुम्हाला? हे जतीन रस्ता माहिती आहे का? माहिती आहे. चला एकाला माहिती आहे. ठीक आहे, डायरेक्ट जाऊ. डायरेक्ट ब्रिज खाली भेटू. मी आलो आता लालबाग परेलला. आणि समोरच एक गणपती आहे, तुम्ही बघू शकता. समोरच एक गणपती आहे. काहीच गणपती बघत राहा तुम्ही. आता ही एक मॅजिक बघा माझी. ही मॅजिक बघा. ही मॅजिक भारी आहे. अजून बरेच गणपती येत आहेत मागून. ते पण आम्ही कॅप्चर करू. पहिले हा गणपती बघू कोणता आहे ते तुम्हाला सांगतो. ब्लॉग पुन्हा बघा. ठीक आहे. तुम्ही हा जो गणपती बघितला तो आहे वाघलेचा विघ्नहर्ता. खूपच सुंदर मोठे, खूप मोठी वाटते. या असं एकदम महादेवचा दिला आहे. गणपतीचा लुक पण एवढा भारी आहे. ठीक आहे. अजून बरेच गणपती बघायचे आहेत, तुम्हाला दाखवतो मी पुढं. आणि आता आम्ही चाललो आहे चिंच पोकळीला. मित्र ह्या तिघांची जर्सी घ्यायची. या तिघांना जर्सी घ्यायची म्हणून आम्ही आता चाललो आहे चिंच पोकळीला. ठीक आहे. आणि हे बघा चिंच पोकळीचा दरबार. आणि ह्याच दरबारमध्ये येणार आहे 17 तारखेला चिंच पोकळीचा चिंतामणी. तुम्ही तो ब्लॉग पण मी काय काढायचा व्हिडिओ नक्की टाकणार. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. तर भेटा मग पुढं. परत चाललो आहे. आणि ह्यांना काय जर्सी भेटली नाही. ते असेच चाललेत. जर्सी नाही भेटली. ह्यांना जर्सी नाही भेटली. गर्दी भरपूर आहे म्हणून परत चाललेत. ठीक आहे. परत संध्याकाळी एकदा राऊंड मारू. भेटली तर चांगलं आहे, नाही तर मग उद्याच ट्राय करा. ठीक आहे. आणि आता बघू आता पुढे जाऊन गणपती कोणते बघायला भेटतात. मला तर नाही वाटत बघायला भेटतील, तरी बघू. ठीक आहे. ठीक आहे. मग पुढं गणपती राहिले बाजूला. आणि आम्ही खायला तुला तिथं खायला बसलेत श्री गुरु नानक लालबाग परेलमध्ये. मागच्या टायमाला पण आम्ही इथंच बसलेलो आणि ह्या टायमाला पण इथंच बसलो. गणपती फक्त एकच बघितला आहे बरं. आणि डायरेक्ट इथं खायला आलं आहे. हा जातील. टी शर्ट काय भेटली नाही. टी शर्ट काय भेटली नाही. खायला आलंय. काय खाऊ. आणि मग बघू जे गणपती दिसलं ते गणपती दाखवायला आता. ठीक आहे. ब्लॉग पूर्ण पनीर आमच्या सगळ्यांना झालं खाऊन पिऊन. आणि आता आम्ही चाललो आहे गणपती बघायला. समोर एक गणपती आहे, इथून एक चालला आहे, तो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे.
बघू माहिती नाही तो कोणता गणपती आहे. तिथं गेल्यावर माहिती पडाल तो कोणता गणपती तुम्हाला दाखवतो मी. आधे भी शोधून बघितला तो होता फोर्टचा लाडका. आणि आता मला माहिती पडले की थोड्याच लांबवर खेतवाडीचा लंबोदर आहे, तर तो बघायला चाललो मी. फटाफट जातो, बघतो भेटतं का पुढं. ठीक आहे, बघा पुढे बघत राहू. पूर्ण भिजलोय आणि मी पळत चाललो. मी एवढा कामू पळत आले ना. मी लालबाग परेलवरून फक्त खेतवाडीचा लंबोदर बघायला चाललो. आणि गणपती आय थिंक माझ्या समोरच आहे. मला कन्फर्म नाही आहे की तोच आहे की नाही, पण तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला दिसलं असेल की नाही काय माहिती. मी पळत चाललो आहे. मला तो बघायचंच आहे काय पण करून. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. गिरगाव गुलाबाई झाले. त्याला एवढा पोहून पण पूर्ण भिजलो मी. अक्षरशः पूर्ण भिजलो आहे म्हणून पूर्ण खालपर्यंत. गणपतीचा काय भेटला नाही. तो होता फोर्टचा महाराजा. मला वाटलं होता खेतवाडीचा लंबोदर. त्यासाठी मी एवढा लालबागपासून घेऊन ऑलमोस्ट चिंचपोकळी जिथून निघतो हर टायमा बघत तिथून तिथपर्यंत मी पळत गेलो. आणि माहिती पडला की जो होता फोर्टचा महाराजा. ठीक आहे, ती पण मोठी चांगली होती. आता आलो परत लालबागला. ठीक आहे, बघू आता कोणते गणपती बघायला भेटतात. ठीक आहे, ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. फोर्टचा महाराजा बघितला आणि त्यानंतर आता एक समोर गणपती होता. माहिती नाही कोणत्या पण भारी गणपती आहे. बघा समोर येतो. मला जवळ जाऊन दाखवतो मी. फोर्टचा महागणपती. सगळे फोर्टचेच गणपती आहेत. फोर्टचा महाराजा बघितला, फोर्टचा लंबोदर बघितला, फोर्टचा महागणपती. बघू आता पुढे जाऊन कोणत्या अजून किती बघायला भेटतात. हे पूर्ण विंच या पूर्ण त्या खेतवाडीच्या गणपतीमुळं. पण गणपतीचा काय भेटला नाही, अख्खी आंघोळ झाली माझी. ठीक आहे, भेटूया मग आता पुढं. बघू आता कोणता गणपती दिसतो तो तुम्हाला दाखवतो. खेतवाडीचा महागणपती होता. आय थिंक, मला नाही माहिती, माझे मित्र बोलतात खेतवाडीचा महागणपती आहे. पण तो खेतवाडीचा होता कोणता तरी गणपती. चांगली मूर्ती होती, कॉम्बिनेशन मूर्ती होती. शंकर आणि पार्वती टाईपमध्ये खालती स्त्रीचं रूप होतं. तेव्हाचा गणपतीचा होता, भारी होता. ठीक आहे, आणि आता चाललो आम्ही पुढं. बघू अजून किती गणपती बघायला भेटतात. सगळे गणपती दाखवतो तुम्हाला. 17 तारखेची तयारी चालू आहे भाई. 17 तारखेची तयारी. पुन्हा बेअरगेट हे नाही चढून देणार मला वाटतं ह्या टायमाला. याच्यावर पूर्ण भाई आजच मजे करून घ्या, आजच वर चढून घ्या. असणार की इथं बेअरगेट लावण्यात आलेलेच वरती. म्हणजे 17 तारखेला वरती चढून नाही देणार आहे. हे बघा, इथून घेऊन पूर्ण तिथपर्यंत. म्हणजे 17 तारीखला पुन्हा जाम आहे, वरती चढून देणार नाही आहे. ठीक आहे, आजचा दिवस जो आहे ते 17 तारीखला काहीच नाही करायला भेटणार आहे. बघा 17 तारखेला किती मोठा धमाका होणार आहे. ठीक आहे, 17 तारखेला ब्लॉग टाकून तो पण नक्की बघा. तुम्ही आता जो गणपती बघितला होता खेतवाडीचा गणाधीश आहे. आणि माझ्या मित्रांनी पण आता सांगितलं, मला वाटलं खेतवाडीचा महागणपती आहे. खेतवाडीचे गणपती भाई सगळे धासू असतात.
ठीक आहे. आणि आता आम्ही आलो आहे गणसंकुलच्या इथं, तुम्ही बघू शकता इथं खूपच गर्दी आहे. ठीक आहे. आय थिंक मी आता जाणार घरी, खूप टाईम झाला आहे. बघू आता मग किती गणपती कॅप्चर करायला भेटतात, जेवढे भेटतील आता 1-2 तेवढे कॅप्चर करतो आणि मग जातो घरी, कारण पूर्ण भिजतो आणि खूप टाईम झाला आहे. ठीक आहे. ब्लॉग पूर्ण बघा. अजून एक गणपती भेटत करून तो दाखवतो. गणपती बघितले आणि एक होता काळा चौकीचा राजा आणि एक होता कृष्णनगरचा राजा. 2 गणपती बघितले आणि आता आम्ही इथून चाललो डायरेक्ट घरी, कारण आम्हाला झालं आहे उशीर. म्हणजे आता अजून आम्हाला टाईम होईल, त्यामुळे आम्ही आता लगेच निघतो. जो गणपती बघायला होता तो गणपतीसोबत दिसला नाही. बाय बाय गाईज. खेतवाडीचा लंबोदर शेवटी नाहीच भेटला ना आपल्याला. खेतवाडीचा लंबोदर नाहीच भेटला. बाकी सगळे बरेच गणपती भेटले, ते कॅप्चर केले. ब्लॉग पूर्ण नक्की बघा. भेटूया पुढच्या ब्लॉग. हा ब्लॉग इथं संपतो. बाय.